नमस्कार शेतकरी मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्पचं नाव आपण कुठे ना कुठे तरी ऐकलं असेल. कॉमेडी असो, काही वेगवेगळे व्हिडिओ असतील. जो गोरागोमटा माणूस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने महाराष्ट्रातील जे काही शेतकरी आहेत त्यांच्यावर मोठं संकट आता येणार आपल्याला दिसतंय. उत्पादकांना फटका बसणार असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय कृषी उत्पादकांना 100% आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे. याचा फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक, कापूस उत्पादक आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. जे मोदी खूप काही मोठ्या मोठ्या डांगा मारत होतो, अमेरिका म्हणजे डोनाल्ड ट्रम्प म्हणजे माझा जवळचा मित्र, लंगोटी, या अशा पद्धतीने एक वातावरण तयार करण्यात आलं होतं आणि त्याच राष्ट्राध्यक्षाने आपल्याला आता बांबू लावलेला आहे. आपल्या शेतकऱ्यांचे याच्यात नुकसान होणार आहे. कसं होणार आहे नक्कीच जाणार आहोत. थोडक्यात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, अमेरिकेचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाची घोषणा केल्यानंतर भारताच्या शेती उत्पादनावर 100% आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा नवा करार आता 2 एप्रिलपासून लागू झाला असून त्यामुळे भारतीय कृषी उत्पादकांना निर्यातीवर त्वरित परिणाम होणार असल्याचं आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्र हे कृषी उत्पादनासाठी महत्त्वाचं राज्य असून याच्यामध्ये आपल्याला द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, संत्री, ऊस, कांदा आणि कापूस या पिकांचं मोठ्या प्रमाणात आपण उत्पादन घेतलं जात असतं. यापैकी द्राक्ष आणि बेदाण्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी मागणी असते आणि ते आपण एक्सपोर्ट करतो. आता अमेरिकेला या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असताना अमेरिकेच्या नव्या कर प्रणालीमुळे उत्पादकांचे दर तिथे वाढतील. परिणामी मागणी घटेल आणि निर्यातदार तसेच शेतकऱ्यांवर याचा परिणाम होईल. आता अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असताना या निर्णयाला जो काही फटका आपल्या शेतकऱ्यांना बसणार आहे त्याच्यातनं अधिक बिकट परिस्थिती आता शेतकऱ्यांची होणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठं नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. मग याच्यावर जे काही शासन आहे, या शासन काय करणार? तर हे जे काही सांगताय की आमचे मित्र आहे, यांचे फक्त बोलबच्चने बोल व्हिडिओ आहेत, काही कामाचे नाही येते, यांच्यातनं काही होणार नाही. याच्यातनं व्हाईट हाऊसच्या जे काही प्रवक्ता आहेत त्यांच्या माहितीनुसार देशांनी अमेरिकन वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर कर लावल्यामुळे त्यांच्या उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे आणि याच्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील आपल्या उत्पादकांचे हित जपण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहे. म्हणजे तिथलं जे काही सरकार आहे त्यांचं म्हणणं आहे की आमचे जे काही इथले लोक आहेत, इथले शेतकरी आहेत, त्यांना जगवण्यासाठी आम्हाला जे काही आयात शुल्क आहे, जे काही दुसऱ्या देशातील म्हणजे आपण जर ते पाठवत असेल तर तिथं आयात शुल्क खूप काही 100% वाढवलं. 100 रुपयाची वस्तू असेल तर ती 200 रुपयाला. मग तिथले स्थानिक लोक आपल्या वस्तूंना का घेतील? ते तिथल्याच लोकांच्या स्वस्त वस्तू घेतील आणि परिणामी तिथले शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. मग आपला जो देश आहे, आपल्या देशाला आपले जे काही मोठे मोठे मंत्री, संत्री, पंतप्रधान हे जे काही खूप काही मोठे लोक आहेत यांना कळत नाही की आपला शेतकरी कसा जगायला पाहिजे. भारतसुद्धा सोयाबीन तेलाची आयात करतो, साखरेची आयात करतो, खूप काही मोठ्या मोठ्या गोष्टींची आयात करत असतो आणि आपल्या शेतकऱ्यांना इथे भारतामध्ये भाव नाही आणि मग शेतकरी जगणार नाही. आणि म्हणूनच करा या लोकांना तुम्ही मतदान. या लोकांना मतदान केलं आहे, या लोकांचे आपण 500 1000 रुपये घेतले. आता ते 500 रुपये आपल्याला किती जड जाता याचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. पुढे भविष्यामध्ये नक्कीच विचार करा. जो आपल्यासाठी काम करेल त्यालाच मतदान करा. जे मोठ्या मोठ्या उद्योगपतींसाठी काम करतात, स्वतःच्या मेकअपसाठी, स्वतःच्या कपड्यांसाठी, वेशभूषेसाठी दिवसाला करोडो रुपये करतात, जे की लाखोचं मशरूम खाता दिवसाला, त्यांना मतदान करा तुम्ही आणि भोगा मग आपल्या ह्या कर्माची फळं. असंच आपण सगळ्यांना हे लागू आहे. म्हणूनच आपला शेतकरी आज मागे आहे. बघूया पुढे काय होणार आहे. फक्त हातात तर काहीच नाही आहे. आता फक्त आंदोलनं, जागरूकता ह्याच गोष्टी आपण पुढचे 5 वर्ष करू शकणार आहे. मतदान येईल त्यावेळेस नक्कीच विचार करावा लागणार आहे. धन्यवाद.